वेलकम टू ट्रेड विथ बॉट. आपल्या बॉटनी जे पण आता सकाळी सिग्नल दिले ना त्यापैकी आपण एकही कॅच नाही केला. याचं कारण की मी थोडासा लेट उठलोय आणि आता जर बघतोय ना तर एक जबरदस्त अपसाईडची बिटकॉईनमध्ये मुवमेंट झाली. त्याच्यानंतर ती काय होती, डाऊन साईडसाठी शिफ्ट होती. म्हणजे याच ठिकाणी आपण बघितलं ना तर हे जेवढे पण बायर्स होते ना या ठिकाणी सेलर्सनी त्यांना काय केलेलं आहे, डॉमिनेट केलेलं आहे. आणि आता जर करंटली बघतो ना आपण तर या ठिकाणी आपल्याला एक ट्रेंड लाईन दिसते. तर बिटकॉईन असा इंडेक्स आहे ना, मॅच्युअली ट्रेड होतो. ही जी पण ट्रेंड लाईन आहे ना ती ही रिस्पेक्टच करणार आहे बिटकॉईन. तर त्याच्यामुळे आपण काय करतोय, बाय साईडचा ट्रेड या ठिकाणी इनिशिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्टील आपल्या सेटअपनुसार हा ट्रेड नाही आहे, त्याच्यामुळे आपण कमी क्वांटिटीत काम करू. कारण की जर आपण आता प्रायमरी मूव बघितली ना, ही प्रायमरी मूव आता सध्या डाऊन साईडची आहे. तर आपण बघितलं गेलं तर डाऊन साईडच्या मूवसाठीच ट्रेड केला पाहिजे. स्टील जरी आपण ह्या मूवला जर आपण प्रायमरी मूव जर कन्सिडर केलं ना तर ह्या ठिकाणी जवळजवळ याचे 50% काय होते, क्लोज होते. अगेन जर या ठिकाणी रेसिस्टन्स फेस करून जर मार्केट किंवा बिटकॉइन जर अगेन वरती गेला तर आपण काय करतो, बाय साईडचा पण या ठिकाणी सिग्नलचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी मी एक ट्रेड इनिशिएट केलेला आहे लॉंग साईडचा. आणि आपण जर बघतोय ना तर हा 1:1च्या रेशोनी टार्गेट आणि याचा मी स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आणि आत्ता जर बघतोय ना तर आपल्याला जवळजवळ 6 ते 7 हजाराचा या ठिकाणी प्रॉफिट जनरेट झालेला दिसतोय. तर आपण काय करू, आपला जो बॉट आहे ना तर आपल्या बॉटने आपल्याला या ठिकाणी बाय सिग्नल दिला होता. आणि हा रेसिस्टन्स जर बघितला ना तर हा शॉर्ट टर्म रेसिस्टन्स झाला, लॉंग टर्म रेसिस्टन्स. तर ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ही ट्रेंड लाईन जर फॉलो करायचं ठरवलं ना तर फर्स्ट रेसिस्टन्स हा आहे. तर या रेसिस्टन्सला जर मार्केट जात असेल ना तर आपलं इझिली टार्गेट हिट होतं. तर आपण काय करू, हा जो ट्रेड आहे ना आपण याचा प्रॉफिट होतो की लॉस होतो ना हे चेक करण्याचा प्रयत्न करू, हे बघू. कारण की ट्रेड ज्यावेळेस आपण इनिशिएट करतो ना त्यावेळेस आपलं टार्गेट हेच पाहिजे. एक तर आपण स्टॉप लॉस घेतला पाहिजे किंवा आपण टार्गेट घेतला पाहिजे. मधूनच जर आपण चालत्या ट्रेंडनी उतरलो ना तर आपलं काय होती, सायकोलॉजी खराब होती. आता आपल्या वॉटने चांगल्या प्रकारे आपल्याला बाय सिग्नल दिलेला आहे. पण या ठिकाणी जर बघतो ना तर बिटकॉइन थोडंसं साईडवेज झालेला दिसतोय. तर अगेन अपमूव जर आली ना चांगल्या प्रकारे तर आपलं काय होतं, या ठिकाणी टार्गेट हिट होतंय. आणि जर याच ठिकाणी जर बिटकॉइन थोड्या वेळ अजून साईडवेज राहील ना तर मी काय करणार आहे, आपला जो टार्गेट स्टॉप लॉस आहे ना थोडंसं जवळ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून काय होईल, जी पण आपली ॲडिशनल रिस्क आहे ना मार्केटमध्ये किंवा बिटकॉइनमध्ये ती काय होईल, कमी होण्याचा प्रयत्न करून. आणि सध्या जर बघतो ना आपण तर हा जो पर्टिक्युलर ट्रेड आहे ना, ह्या पर्टिक्युलर ट्रेडला मी अराउंड 40,000चं मार्जिन यूज केलेलं आहे. आणि 20,000चं या ठिकाणी टार्गेट, 20,000चं या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आणि जर माझं ओव्हरऑल जर प्रॉफिट, आपलं ओव्हरऑल जर कॅपिटल बघितलं ना तर अराउंड 1.22 आहे. तर या ठिकाणी सध्या आपल्याला काय होतं, 3700, 3500, 3300, 2500 ह्या रेंजचा प्रॉफिट होतोय. आणि माझं जे मेन अकाउंट आहे ना त्यामध्ये मी सध्या ट्रेड करून तुम्हाला दाखवतोय. आणि आपण जर बघतो ना तर प्रो जो अकाउंट असतं ना एक्सएनएक्सचं त्यामध्ये कमी स्प्रेड आपल्याला बघायला भेटतोय. कारण यामध्ये चार्जेस थोडे जास्त जास्त असतात. हाय प्रॉबेबिलिटी ज्यावेळेस ट्रेड आपण घेतो ना तर अशा अकाउंटमध्ये घेतले पाहिजे. तर सध्या काय करू, आपण काय करू, टार्गेट आपलं हिट होतंय का स्टॉप लॉस हिट होतोय ना हे आपण या ठिकाणी आता बघू. तर सध्या बघतोय ना तर आपला जो बॉट आहे ना, आपल्या बॉटने या ठिकाणी सेल सिग्नल जनरेट केलेला आहे. आणि या ठिकाणी रेसिस्टन्सची जी पण आपला कोड रेसिस्टन्स आहे ना तो देखील या ठिकाणी फॉर्म होण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला सध्या काय वाटतं, या ठिकाणी थोडीशी सेलिंग येण्याचा प्रयत्न आहे किंवा डाऊन साईडला ॲज पर आवर बॉट या ठिकाणी थोडीशी सेलिंग येण्याचा प्रयत्न आहे. तर आपण काय करू, हा जो ट्रेड आहे ना आपला सध्या, हा 3 ते 4 हजार रुपये ज्यावेळेस प्रॉफिटमध्ये येईल ना, कारण ह्या व्हॉलिटिलिटीमध्ये 3 ते 4 हजार रुपये आपल्याला डेफिनेटली प्रॉफिट दिसणार आहे. तर आपण काय करू, त्या ठिकाणी तो एक्झिट करण्याचा प्रयत्न करू. तर सध्या जर बघतोय ना तर या ठिकाणी आपल्याला थोडासा सेलिंग प्रेशर दिसणार आहे. कारण आपला जो बॉट आहे ना तो बॉट आपल्याला काय सांगतोय, सेलिंग थोडीशी येण्याची शक्यता आहे असं सांगतोय. तर आपलं जो आपण असं बोलू शकतो की आपली म्हणजे आज माझी ट्रेडिंग स्टाईल आहे ना ही मी तुम्हाला थोडीशी डिफाईन करण्याचा प्रयत्न करतो. आता जो बॉट आहे ना तो बॉटला मी काय मानलेलं आहे, म्हणजे माझी ट्रेडिंग ॲज अ ट्रेडिंग आहे ना हे शिप मानलेलं आहे. ओके. आणि त्याचा जो कॅप्टन आहे ना, कॅप्टन बोलू शकतो की जो जहाज चालवणार आहे तो बॉट आहे. ओके, प्राईज लाईन बॉट. तर तो बॉट आहे म्हणजे मी ते ॲटोमेशनकडे पूर्ण दिलेलं आहे, सोपलेलं आहे. आणि मी मस्त काय करतोय, बोटीवर आराम करतोय किंवा काय करतोय. पण बोट आपला जो म्हणजे आपला जो कॅप्टन आहे ना तो सुद्धा चुका करू शकतो किंवा तो सुद्धा काय करू शकतो, टेक्निकल एरर करू शकतो. त्यासाठी आपण तिथं अलर्ट असणं गरजेचं आहे. ओके. एक नंबर प्रॉफिट बघतोय ना आपण, 11,000, 12,000,
अशा प्रकारचे चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट होते. तर मी कुठं होतो, आपली जी बोट आहे ना, आपण ते बॉटकडे दिलेली ऑलराईट, पण पूर्ण त्याच्यावर आपण विसंबून नाही राहू शकत. आपल्याला थोडंसं त्यावर अलर्ट किंवा त्यावर लक्ष देऊन लक्ष द्यावं लागणार आहे, म्हणजे जेणेकरून तो जे आपण टेक्निकल एरर किंवा टेक्निकल चुका करतोय ना, तर आपण त्या काय करू शकतो, लगेच टाईमली अवॉइड करू शकतो. तर अशा प्रकारे बघतोय ना आपण 10,000, 8,000, 8,000 या प्रकारचा आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट जनरेट झालेला दिसतोय. आणि जबरदस्त एक बाय साईडचा मुवमेंट आणि बाय साईडचा सिग्नल पण आपल्याला आपल्या बॉटने दिलेला आहे. कदाचित या ठिकाणी रेसिस्टन्स आलेला आहे. रेसिस्टन्स जर बिटकॉईननी फेस केला ना, तर कदाचित अगेन रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे. पण मग आपण त्यासाठी काय करू, आपला जो पण आपण प्रिव्हियसली आपण ठरवलं होतं 4,000 रुपये घेऊन आपण काय करायचं, ह्या ट्रेडमधून एक्झिट करायचं. तर आपण ॲटलिस्ट तेवढं तरी करू, ॲटलिस्ट 3,000 ते 4,000 घेऊन या ठिकाणी प्रॉफिट आपण काय करू, एक्झिट करायचा प्रयत्न करू. सध्या जर आपण प्रॉफिट बघतोय ना, तर 12,000, 10,000 रुपये. आणि करंट मूव जर आलेली आहे ना, तर करंट मूव देखील आपण बघतोय तर अपसाईडची आलेली. या ठिकाणी कदाचित आपला प्रॉफिट बुक होण्याची शक्यता आहे. तर स्प्रेड कमी असल्यामुळे आपण बघतोय ना, तर इझिली आपलं काय होतं, टार्गेट आणि स्टॉप लॉस एकदम प्राईसला कट टू कट चालून काय होतं, अचीव होतं. तर या ठिकाणी रेसिस्टन्स आहे आणि आपल्या बॉटनी देखील या ठिकाणी रेसिस्टन्स आपल्याला मार्क करून दिलेला आहे. तो जर यांनी रिस्पेक्ट केला ना, तर कदाचित आपल्या या ठिकाणी अगेन काय होईल, ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे ना, तो हिट होईल. तरी ट्रेलिंग स्टॉप लॉस जरी हिट झाला तर आपण या ठिकाणी 5,000 रुपये या ट्रेडमधून काय करतोय, घेऊन बाहेर निघतोय. मग तुम्हाला सांगताना एवढं सांगतोय की दोन इंडेक्स जर कंपॅरिझन केलं ना आपण, सेन्सेक्स आणि क्रिप्टो बिटकॉईन खूप मॅच्युअरली ट्रेड होतं. आपण बघतो ना, या ठिकाणी आपल्याला बाईंग साईडची मुवमेंट आली होती. एक तरी आपल्याला काय दिलेली आहे, या ठिकाणी अपसाईडची मुवमेंट दिलेली आहे. आणि या ठिकाणी बघतो ना आपण, तर जवळजवळ 5,000चा प्रॉफिट आपण जनरेट करू शकलेलो आहे. ठीक आहे, या ठिकाणी रेसिस्टन्स होता, आपल्या बॉटने देखील रेसिस्टन्स मार्क करून दिला होता. एवढी सुंदर ग्रीन कॅन्डल येऊन देखील त्या ठिकाणी रेसिस्टन्स फेस केला आणि बिटकॉईन काय झाला, अगेन डाऊन साईडसाठी ट्रेड झाला. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक लॉंगचा ट्रेड घेतला होता आणि आता स्टॉप लॉस आपला जस्ट हिट झालेला आहे. तर आपण जो प्रिव्हियस ट्रेडमध्ये प्रॉफिट जनरेट केला होता ना, तो ह्या ट्रेडमध्ये आपण काय केलेला आहे, लूज केलेला आहे. तर या ठिकाणी मी काय करणार आहे, अगन सेलिंगची अपॉर्च्युनिटी थोडीशी दिसती मला. तर आपण या ठिकाणी काय करणार आहे, एक सेलचा ट्रेड इनिशिएट करणार आहे डाऊन साईडसाठी. कारण ही जी वरची ट्रेंड लाईन जी आहे ना, ती ही ट्रेंड लाईन, तर ही या ठिकाणी काय होते, रिस्पेक्ट होती. त्यामुळं हा जर सपोर्ट आपण कन्सिडर केला ना, तर या ठिकाणी मी काय करतो, एक सेलचा ट्रेड या ठिकाणी एक इनिशिएट करतो आहे. आणि त्याचा जो स्टॉप लॉस राहील ना, तर प्रिव्हियस स्विंगचा आपला तो स्टॉप लॉस असणार आहे. या ठिकाणी आपण काय केलं, एक सेलचा ट्रेड या ठिकाणी ॲड केलेला आहे. आणि अशा प्रकारचे डिसिजन तुम्हाला घ्यावं लागतात, इडली तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागतात. तर अशा प्रकारे 1:1च्या रेशोने आपण काय करतो, या ठिकाणी टार्गेट आणि स्टॉप लॉस या ठिकाणी आपण सेट करतोय. या ठिकाणी आपल्याला जर हर्डल बघितलं ना, तर या ठिकाणी आपल्याला एक हर्डल एवढंच आहे, किंवा आपण असं बोलू शकतो, या ठिकाणी आपल्याला एकच प्रॉब्लेम होऊ शकतो. हा जो सपोर्ट आहे ना, बिटकॉईननी जर हा सपोर्ट रिस्पेक्ट केला ना, तर या ठिकाणी अगेन अपसाईडची मुवमेंट होऊ शकते आणि आपला जो स्टॉप लॉस आहे ना, या ठिकाणी होण्याचे चान्सेस जास्त आहे. पण जर बघितलं ना, या ठिकाणी काय होतं, एक डाऊन ट्रेंडचा चॅनल जो आहे ना, तो आपल्याला एक फॉर्म झालेला दिसतोय. प्रिव्हियस फर्स्ट ट्रेडमध्ये आपण जवळजवळ 5,400चा प्रॉफिट जनरेट केला होता. लास्ट ट्रेडमध्ये आपण जवळजवळ 5,000चा ट्रेड एक स्टॉप लॉस केलेला आहे 5,000चा. आणि आता करंट बघतो तर आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 1,000-1,500 रुपये काय प्लस दिसत आहे, 2,000 प्लस दिसत आहेत. तर आपला ह्या ट्रेडचा जो प्रॉफिट असणार आहे ना, हा आपण काय करणार आहे, 20,000 रुपये या ठिकाणी घेणार आहे. तर आपला जो टार्गेट लेवल आहे ना, आपली ही टार्गेट लेवल आहे. तर अशा प्रकारे आपण हा ट्रेड जो आहे ना, तो फॉर्म केलेला आहे. तर सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण ट्रेड इनिशिएट करतो ना, ट्रेड इनिशिएट करण्याच्या वेळेसच आपल्याला ही गोष्ट माहीत पाहिजे की एकतर आपण काय करतोय, टार्गेट घेतो किंवा स्टॉप लॉस घेतोय. मग जरी इन केस आपल्या बाजूनी किंवा काही गोष्टी नसेल ना जर घडत, तर आपण त्या ट्रेडमधून एक्झिट टाकणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं जेवढं आपण एंट्री करतो. एंट्री करण्यावेळेस आपला जो प्लॅन असतो त्यावेळेस. आणि तर सध्या आता बघतोय ना, तर या ठिकाणी 11,000चा आपल्याला प्रॉफिट जनरेट झालेला दिसतोय. तर आपला जो बॉटचा टायमिंग जो आहे ना, बॉटचा टायमिंग हा 11:30पर्यंतच असतो. म्हणजे ह्यानंतर 11:30 नंतर आपला बॉट आहे ना, आपल्याला बाय सेलची सिग्नल प्रोव्हाइड करणं काय करतो, बंद करून टाकतो. तर त्याच्यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी एक डाऊन साईडचा चॅनल या ठिकाणी दिसतोय आपल्याला, तो रिस्पेक्ट झालेला दिसतोय. आणि ॲज पर आवर
लॉजिक और ॲज पर आवर बॉट लॉजिक ना, म्हणजे मी जे पण लॉजिक दिलेलं या ठिकाणी देखील सेल सिग्नल जनरेट झाला असता आपल्याला. तर चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकतो. या ठिकाणी जर बघितलं ना तर हा सपोर्ट आहे. या सपोर्टपर्यंत ही जी बिटकॉईन आहे ना, बिटकॉईन येणार आहे आणि त्यावेळेस आपलं काय असेल ना ते टार्गेट आपण हिट करून आपला प्रॉफिट आपण बुक करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपण ट्रेड काय केलेला आहे, आपला इनिशिएट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं जे टार्गेट आहे ना, तर सध्या हिट झालं होतं. या ठिकाणी आपण एंट्री केली होती. या ठिकाणचं आपण स्टॉप लॉस आणि या ठिकाणचं आपण काय केलं होतं, टार्गेट ठेवलं होतं. तर टार्गेट आपलं इझिली अचीव झालेलं आहे. आणि या ठिकाणी जर बघतोय ना आपण, तर आपल्याला जवळजवळ 21,000च्या या ट्रेडमध्ये काय आलेलं आहे, प्रॉफिट जनरेट झालेला आहे. आणि डिप्लॉय यामध्ये जवळजवळ 40,000 ते 45,000 रुपयेच होते. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, आजचा जो ट्रेडिंग सेशन आहे ना तो पूर्ण क्लोज करतोय. आजची जर ट्रेडिंग समरी बघितली ना, तर या ठिकाणी आपण काय केलं होतं, एक लॉंग ट्रेड घेतला होता फुल क्वांटिटीनी. तर या ठिकाणी आपलं टार्गेट एक ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. अगेन या ठिकाणी आपण काय केलं होतं, या ठिकाणी आपण एक लॉंग साईडचा ट्रेड घेतला होता. आपल्या या ठिकाणी टार्गेट या ठिकाणी आपलं काय झालं, स्टॉप लॉस हिट झाला होता. त्याच्यानंतर आपण काय करतोय, या ठिकाणी अगेन आपण काय केलं होतं, एक शॉर्टचा ट्रेड इनिशिएट केला होता आणि आपल्या या ठिकाणी टार्गेट हिट झालं. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, 3 ट्रेड आज घेतलेले आहे. फर्स्ट ट्रेड आपला हा 5,000 प्रॉफिट होता. सेकंड ट्रेड हा आपला 5,000 मायनस होता, 5,000चा मायनस गेला होता. 4.5चा मायनस होता. त्याच्यानंतर आत्ता बघतोय ना, तर आपण प्लस 20K या ठिकाणी प्रॉफिट जनरेट केलेलं आहे. तर जवळजवळ अशा प्रकारे जर बघतोय ना, तर या ठिकाणी आपण हे 20 आणि हे 21Kचं प्रॉफिट प्लस ॲडिशनल चार्जेस जवळजवळ आज 2Kचे लागलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण फर्स्ट जे मॉर्निंग सेशन आहे ना, मॉर्निंग सेशनला 18,000चा प्रॉफिट आपण या ठिकाणी लाईव्ह जनरेट करून दाखवलेलं आहे. आणि मी तुम्हाला ते ट्रेड पण त्या ट्रेडमागचं लॉजिक पण दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतानाच सांगत राहतो, थोडंसं बॉट आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना, अल्गो ट्रेडिंग याच्याकडे फोकस करा. आपली सायकोलॉजी एवढी परफेक्ट होऊन जाते ना, ॲटोमॅटिकली आपला पॉझिटिव्ह थिंकिंग या ठिकाणी क्रिएट होती. आणि त्याचा रिझल्ट असा येतो ना आपल्याला, की आपले जे ट्रेड मॅनेजमेंट आहे ना ते परफेक्टली वर्क करतं. संध्याकाळी देखील मी लाईव्ह ट्रेडिंग घेणार आहे. तर मला आपल्याला कमी सबस्क्रायबर असल्यामुळे काय करता येत, लाईव्ह ट्रेडिंग नाही घेता येते यूट्यूबवर. त्यामुळं लवकरातल्या लवकर तुमच्या मित्रांना आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो शेअर करा, सबस्क्राईब करायला लावा त्यांना. आपला जो करंट आत्ताचा व्हिडिओ आहे तो लाईक करा. पण सजेशन असतील ना ते नक्की शेअर करा, म्हणजे मला इम्प्रूव्ह करता येईल. तर अशा प्रकारे हा जो ट्रेडिंग सेशन होता ना आपण या ठिकाणी क्लोज करतोय. जवळजवळ आज 21,000चा प्रॉफिट तुमच्या समोर मी जनरेट करून दाखवलेला आहे. त्याचं एकच रिझन होतं, प्राइस लाईन बॉट.